नमस्कार. आषाढ स्पेशल कापण्या आज आपण बनवणार आहोत. तर अजिबात न वातडणाऱ्या आणि छान मऊ होणाऱ्या कापण्या आपल्याला बनवायच्या. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. कापण्या मऊ होण्यासाठी त्यामध्ये काय वापरायचे ते आपण पाहूया. हे सगळं साहित्य वापरून आपण कापण्या बनवणार आहोत, पण त्याआधी आपण कापण्या बनवण्यासाठी लागणारं गुळवणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी हे एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये हा 1 वाटी गूळ आपण टाकून घेऊया. गूळ एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. 1 वाटी गुळासाठी आपण पाऊण वाटी पाणी वापरणार आहोत. तर या वाटीमध्ये मी पाऊण वाटी पाणी मोजून घेतेय. यामध्ये हे पाणी टाकून घेऊया. आता आपण हा गूळ विरघळून घेऊया. हे सतत ढवळत राहायचे म्हणजे गूळ पटकन विरघळतो. आता गूळ विरघळला की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. गूळ विरघळला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. गुळवणी थोडंसं थंड होऊ देऊया. गुळवणी कोमट झालेला आहे. आता आपण हे यामध्ये गाळून घेऊया, म्हणजे जो कचरा असेल गुळवणीमध्ये तो निघून जातो. गुळवणी गाळून घेतले. आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया. तर गव्हाचं पीठ मी 2 वाटी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण बेसन पीठ टाकूया. तर 2 चमचे बेसन पीठ मी घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे कापण्या छान मऊ होतात. त्यानंतर ही एक छोटा चमचा कच्ची बडीशेप मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. पाव छोटा चमचा मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर हे 3 चमचे तेल मी कडक गरम करून घेतलेलं आहे. तेलाचं मोहन आपण टाकणार आहोत यामध्ये, त्यामुळे कापण्या छान खुसखुशीत होतात. हे सगळं आता चमच्याने मिक्स करून घ्यायचंय. तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण हे हाताने मळून घेणार आहोत. छान घट्ट पीठ मळून घ्यायचंय. पुरीचं असतं त्याप्रमाणे छान घट्ट मळायचं. आता जर समजा हे पातळ झालं तर आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊ शकतो आणि जर समजा घट्ट वाटलंच तर थोडंसं कोमट पाणी सुद्धा टाकून घेऊ शकतो. मला हे पीठ थोडंसं पातळ वाटत होतं, त्यामुळे मी 4-5 चमचे गव्हाचं पीठ यामध्ये टाकून घेतलंय. आता यावरती झाकण ठेवायचं आणि अर्ध्या तासासाठी हे असंच छान पीठ मुरून द्यायचंय. अर्धा तास झालंय, पीठ छान मुरलेलं आहे. आता आपण याच्या कापण्या तयार करून घेऊयात. याचे मी 3 उंडे तयार करून घेणार आहे. हे आता आपण लाटून घेऊया. मी थोडंसं पीठ लावून घेतलंय. तुम्हाला नसेल लावायचं तर नाही लावलं तरी काहीच हरकत नाही. आता हे छान लाटून घेऊयात आपण. जास्त पातळ नाही लाटायचंय, थोडंसं जाडच ठेवायचं. जास्त जर पातळ लाटलं तर मग कापण्या कुरकुरीत होतात. तुम्हाला कुरकुरीत आवडत असतील तर पातळ लाटा, मऊ आवडत असतील तर जाड लाटा. वरून आपण खसखस टाकून घेऊया आणि एकदा छान लाटून घ्यायचंय. थोडंसं जोरात लाटायचंय, त्यामुळे खसखस छान चिकटून राहते. दुसऱ्या साईडने सुद्धा आपण खसखस टाकून घेऊया. दोन्ही साईडने एकदा छान लाटून घ्यायचे परत एकदा आणि आता आपण हे कट करून घेऊयात. हे मी एक एक करून कट करून घेणार आहे. तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. चला मस्त कापण्यांचा आकार देऊन घेऊयात.
हे पहा, अशा प्रकारे आपण कापण्यांना आकार देऊन घेऊया. बाकीचे उंडे सुद्धा अशाच प्रकारे लाटायचे आणि कट करून घ्यायचे. कापण्यांना तुम्ही हवा तसा लहान मोठा आकार देऊ शकता. हे पहा, मी एका उंड्याच्या कापण्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण यात तळून घेऊयात. मी हे तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. हे पहा, कापणी अशा प्रकारे जाड पाहिजे, जास्त पातळ नको आहे आपल्याला. आता आपण यात सगळ्या तळून घेऊयात. या कापण्या आता आपण तेलामध्ये टाकून घेऊयात. तेल छान तापलेलं आहे. मीडियम हीटवरती आपण कापण्या तळून घेऊया. अधूनमधून गॅस कमी करून घेतला तरी चालेल. चौदा 15 कापण्या मी तेलामध्ये टाकलेल्या आहेत. आता आपण ह्या छान तळून घेऊयात. कापण्या खायला एकदम मस्त लागतात आणि छान मऊ सुद्धा राहतात. या मस्त पौष्टिक कापण्या एकदा नक्की करून पहा. हे पहा, कापण्या छान तळून झालेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊयात. वा वा वा, मस्त खमंग वास येतोय कापण्यांचा. कापण्या एकदम मस्त झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने करा, खूप छान होतात कापण्या. या कापण्यात आपण काढून घेऊयात आणि दुसऱ्या कापण्या सुद्धा अशाच पद्धतीने करून तळून घेऊयात. कापण्या छान होत आहेत. घरी एकदा ट्राय करून पहा आणि कशा होतात ते सुद्धा सांगा. आणि आवडल्या तर सगळ्या तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. बाकीच्या सुद्धा कापण्या तळून घेऊया. सगळ्या कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि खूप मऊ होत आहेत. मी तुम्हाला दाखवते. ही कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप छान मऊसूद होते आणि फुगलेली सुद्धा आहे छान. हे पहा, एकदम मस्त होतात. खायला सुद्धा खूप छान लागतात. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवरती क्लिकसुद्धा करा म्हणजे पुढील रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.